ऑटोमॅटिक बंद झालं असेल ते. तर या ठिकाणी हे जे आपण पाहत आद्य मराठी ग्रंथ चरित्र ग्रंथ लीळा चरित्र, इथेच आचार्यांना माहीम भट्टाने म्हटलं की आपण स्वामींच्या लीळांचं पठन करता मनन करता हे तर सर्व ठीक आहे, परंतु आपलं जे गुरुकुळ आहे आणि स्वामींची प्रवृत्ती आहे की हा मार्ग वाढावा, तर या पुढच्यासाठी आपल्याकडे काय आहे, तर आपण असं करूया की स्वामींचे जे चरित्र आहे, ज्या लीळा आहे, जे तत्वज्ञान आहे ते आपण ग्रथित करू आणि एक ग्रंथ तयार करू स्वामींच्या लीळांचा चरित्राचा. त्यामध्ये दृष्टांत पाठ येईल, उद्धरण येईल, आचार येईल, विचार येईल. अशा प्रकारे त्यांनी आपला विचार मांडला आणि आचार्यांनी त्याला संमती दिली. तर तिथून इथे विजनामध्ये यायचे आणि इथे मग त्यांनी लीळाचरित्र हे एक ग्रंथ सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचा इथे तयार केलेला आहे. तर हे मराठीचं पहिलं स्मारक आहे. जवळजवळ 1000 वर्षापूर्वी या ठिकाणी मराठीचा पहिला आद्य ग्रंथ लीळाचरित्र हा इथे लिहिला गेलेला आहे. चरित्रकार माहीम भट्ट, तर यांनी आचार्यांच्या आज्ञेवरून हा ग्रंथ इथे निर्माण केलेला आहे. जवळजवळ 1000 पानाचा हा ग्रंथ होता आणि याची वस्तुस्थिती अशी, प्रत्येक लीळा ज्याच्या संगे घडलेली आहे, तर अशा सर्वांना आज्ञा केली की तुम्ही त्यांना विचारा. माझ्या जे आहे ते मी सांगेल, तुमच्या जे आहे ते तुम्ही लिहा, परंतु आणखी बी जे आहेत भक्तजन ज्यांच्या संगे स्वामींनी वार्तालाप केलेला आहे, लीळा केलेल्या आहे, तर तुम्ही त्यांच्याकडे जाऊन त्या विचारून घ्या आणि नंतर या. तर अशा प्रकारे त्यांनी पूर्ण लीळांचं संकलन करून एक तर अशी लीळा आहे की मराठवाड्यामध्ये जेव्हा माहीम भट्ट गेले, तर ते जे भक्त होते तर ते शेतकरी होते आणि त्यांना वेळ बी नव्हता यांच्या संग बसून लीळा सांगण्याचा. आणि यांची तर अशी इच्छा होती की यांनी सांगावं. मग माहीम भट्टांनी सांगितलं की तुम्ही तुमचं वखर करा, नांगर करा, तुम्ही मला सांगा मी लिहितो, तुम्ही मला सांगा मी लिहितो. तर त्यांनी सांगितलं मी तुम्हाला लीळा सांगेल, परंतु तुम्हाला माझ्याकडे भोजन करावं लागेल. तर माहीम भट्टांनी सांगितलं मी भोजन करणार नाही, परंतु तुमच्याकडे अवश्य भिक्षा मागेन आणि ते जेवण करत. स्वामींनी जो आचार सांगितला आहे त्या आचारानुसार भिक्षा मागून जेवण करणे अति महत्त्वाचं आहे. अशा प्रकारे त्यांना सांगितलं आणि त्यांनी ते मान्य केलं. त्यानंतर ज्या त्यांच्या संगे घडलेल्या लीळा होत्या त्या लीळा त्यांनी सांगितल्या आणि माहीम भट्टांनी त्या लिहिल्या. असे हे चरित्रकार माहीम भट्ट. त्यावेळी इतका काही दळणवळणाचा संचार नव्हता, पायी जायचं काम पडायचं. एकतर गाडी बैल राहायचं, नाही तर घोडा राहायचा किंवा पायी जाण्याचा प्रवास. तर असं इतक्या बिकट अवस्थेमध्ये आमचे चरित्रकार माहीम भट्ट, आद्य चरित्र ग्रंथ रचनाकार असे आमचे जे माहीम भट्ट आहे, अतिशय पूजनीय आहे, आदरणीय आहे आणि त्यांनी हा ग्रंथ इथे लिहिलेला आहे. असं हे अपूर्व स्थान आहे. तर हा कामठा श्री प्रभून इथे यायचे आणि इथेच हे जे वाचेश्वरी आहे, तर हे जे 10-12 तीर्थ आहे, तर हा कामठा तिथून येऊन इथे भक्तजन विजनामध्ये देवाचं नामस्मरण करायचे, लीळा आठवायचे. असं हे पवित्र तीर्थस्थान वाजेश्वरी. आणि या ठिकाणी आजच्या घडीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी आद्य चरित्र ग्रंथ माहीम भट्टांनी जो लिहिला लीळाचरित्र, तर माहीम भट्टांनी जो लिहिलेला लीळाचरित्र आहे, तर मराठीचं हे पहिलं स्मारक त्यांनी कबूल केलेले आहे. आणि इथे मराठीचं पहिलं स्मारक आणि मराठी विद्यापीठ, श्री गोविंद प्रभू महाराजांचं मराठी विद्यापीठ इथे साकार होत आहे. तर असं हे अतिशय खुश खबर आहे. या ठिकाणी रेल्वे स्टेशन नव्हतं, रेल्वे स्टेशनसुद्धा झालेलं आहे. आणि या ठिकाणी आज दिल्लीपासून नंतर जम्मू काश्मीरपासून कन्याकुमारीपासून फक्त लोक आरामशीर आता इथे रेल्वेने येऊ शकतात. इथे सर्व प्रकारच्या सोयी आहेत. आमनाय आचार्य आहेत,
संत महंत आहे आणि रुद्धपूर ही आपली काशी आहे. एकदा तरी जन्मामध्ये येऊन आपण इथे आलं पाहिजे, स्वामींचं दर्शन घ्यायला पाहिजे. श्री प्रभू महाराज, श्री गोविंदप्रभू महाराज आणि सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी महाराज यांचं जे ज्ञानशक्ती स्वीकाराचं स्थान आहे तेही रुद्धपूरलाच आहे. असे परमपवित्र तीर्थस्थान. या सर्व तीर्थस्थानांना वंदन करतो. मी पालिमकर शास्त्री आपली रजा घेतो. दंडवत.